शासनाने महिला बचत गटासाठी महिला बचत गटाची उन्नती व्हावी, महिलांची प्रगती व्हावी यासाठी वसमत तालुक्यामध्ये 16 गावातील महिला बचत गटाकडून स्वस्त धान्य दुकानदारांसाठी आवेदन पत्र स्वीकारले होते आणि आता या आवेदन पत्रामध्ये एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीकडून जे काही महिला बचत गट आहे त्या महिला बचत गटावरच एक प्रकारे अन्याय झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला नाही, तो सक्षम नाही अशा महिला बचत गटाची राजकीय पुढाऱ्याच्या शिफारसीने निवड केलेली आहे आणि तोच धक्कादायक प्रकार आरपीआयचे निकाळजे साहेब यांनी उजेडात आणलेला आहे। नक्की काय प्रकार आहे जाणून घेऊ त्यांच्या तोंडून। नमस्कार, मी कैलास निकाळजे, आरपीआय आठवले पक्षाचा कामगार आघाडी मराठवाडा अध्यक्ष आहे। गेल्या जुलै महिन्यामध्ये कालच्या जुलै महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात रिक्त असलेल्या गावामध्ये महिला बचत गटांना रोजगार मिळण्यासाठी एक रास्तभाव दुकानासाठी जाहीर प्रकटन करण्यात आलं होतं। महिला बचत गटांसाठी आणि सहकारी संस्थेसाठी या राशन दुकानासाठी महिला बचत गटांनी खूप मेहनत करून डॉक्युमेंट्स जमा करून अर्ज केले। हे अर्ज केल्यावर बचत गटांना परवानगी देण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली जिल्हाधिकारी हिंगोली या ठिकाणी। या गठीत केलेल्या समितीला स्थानिक एका मोठ्या नेत्याच्या शिफारशीवरून आणि वसमतच्या तहसीलदार यांच्या सूचनेवरून ज्या बचत गटाची शिफारस करण्यात आली त्या बचत गटाला कायद्याच्या बाहेर जाऊन जिल्हा पुरवठा अधिकारी आणि गठीत केलेल्या समितीकडून परवानगी देण्यात आली। ज्या बचत गटाचे डॉक्युमेंट्स अनकम्प्लीट आहेत। आता नियम काय होता त्या प्रकटनामध्ये की बचत गट हा रजिस्टर्ड असला पाहिजे, त्याच्याकडे लेखापरीक्षण असलं पाहिजे। जेव्हापासून जो रजिस्टर्ड आहे तेव्हापासून सातत्याने त्याचं बँकेचं टर्नओव्हर असलं पाहिजे, लेखापरीक्षण आणि लेखा अकाउंटिंग हे डॉक्युमेंट्स असले पाहिजे। पण नेत्यांच्या शिफारशीनुसार नवीन असलेल्या बचत गटांना यांनी परवानगी दिली। तर माझे असे आव्हान आहे त्या मायमाऊलींना ज्यांनी राबून बचत गटासाठी 3 चक्रा मारल्या हिंगोलीला, अशा बचत गटाचे म्हणजे कोणत्या गावामध्ये राशन दुकान होतं? नागापूर, फाटा, कुरुंदवाडी, जुन्नर, महमदपूरवाडी, डिग्रस खाजमापूरवाडी, भोरीबगाव, सातेफळ, पारवा पळसगाव, वाघी, खंदारबन, माटेगाव, आरळ, परजना आणि कोनाता, तसेच वसमतच्या गोविंदनगर या गावातले जेवढे कंप्लीट गट होते, ज्यांचे सगळे डॉक्युमेंट्स होते, अशा गटांना डावलून स्थानिक पुढाऱ्याच्या फोनवरून शिफारशीवरून आणि वसमत तहसीलदाराला बलिदा देऊन यांनी नवीन असलेल्या बचत गटांना परवानग्या दिल्या। जुन्या लोकांचे कागदपत्र गहाळ केले आणि नवीन बचत गटांना परवानगी दिल्या। तसेच आमची वसमतची एक संस्था आहे, त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन 2019चं आहे, 2018चं आहे। त्या संस्थेचं 4 कोटी रुपयाचं टर्नओव्हर झालेलं आहे, सगळे डॉक्युमेंट्स आहेत। तर ही 2021ला नोंदणी झालेल्या बचत गट या ठिकाणची हिना महिला बचत गट, या बचत गटाचं कोणतं टर्नओव्हर नाही, ना डॉक्युमेंट्स नाही। वसमतच्या शुक्रवार पेठमध्ये चे कागदपत्र आणि गोविंदनगरची परवानगी यांना देण्यात आली। त्यांची दुकान सुद्धा त्यांचं गोविंदनगरला नाही, त्यांनी किरायाचं दुकान सुद्धा शुक्रवार पेठमध्ये दाखवलं आणि कोणत्याही बचत गटाचे एनओशा त्यांनी या बचत गटाच्या एनओशा गहाळ केल्या आणि याची एकट्याची एनओशी दाखवली आणि स्थानिक पुढाऱ्याला फोन करून स्थानिक पुढाऱ्याच्या शिफारस आणि तहसीलदार वसमत यांच्या
यांच्यावर जरासा मर्यादेचा शिरकाव करून त्या बचत गटाला गठीत केलेल्या समितीने परवानगी दिली। तर माझे सर्व मायबहिणीला बचत गटवाल्यांना या गावाच्या सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही या परवानगी रद्द करण्यासाठी अपील करा व तुमच्या अपीलसाठी विनाशुल्क RPI आठवले पक्षाकडून मी तुम्हाला सर्व मदत करण्यास इच्छुक आहे। तेव्हा सगळ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा। माझा मोबाईल क्रमांक आहे 98 23 65 55 85। परत एकदा सांगतो 98 23 65 55 85। हे होते RPIचे कैलास निकाळजे यांनी माहिती अधिकारामध्ये माहिती उजेडात आणली आहे। शासनाकडून ज्या महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वस्त धान्य दुकान देण्यात येणार होते, पण आता त्याच धान्य दुकानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं दिसून आले आणि आता यामध्ये कैलास निकाळजे यांनी ज्या काही महिला बचत गटाची नावं घेतली त्या महिला बचत गटातील महिलांना आव्हान केलेलं आहे की मी तुम्हाला हायकोर्टामध्ये ही लढाई लढण्यासाठी मदत करीन आणि एकंदरीत जर पाहिलं तर शासनाने सुद्धा याकडे दुर्लक्षित न करता लक्ष देऊन ज्या बचत गटावर अन्याय झालेला आहे त्या बचत गटाचा अन्याय दूर करून सक्षम गटाला प्राधान्य देऊन स्वस्त धान्य दुकान द्यावं अशी मागणी त्यांनी या माध्यमांसमोर केली आहे।